नमस्कार मंडळींनो, शुभ सकाळ. चला, मी आज ना जिथे राहते ना तिथला मी बाहेरचा परिसर तुम्हाला आज दाखवते. कारण मी बऱ्याच वेळा तुम्हाला म्हटलेलं मैत्रिणीनं की मी जिथं राहते तिथं झाडं वगैरे भरपूर आहेत, त्यामुळं आज योग आला आहे. तर चला म्हणलं मी दाखवते आणि तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने मी सगळी झाडं दाखवून घेते. आज सगळ्या फुलांची आणि फळांची सगळी झाडं आहेत तिथं मैत्रिणीनं. आणि माझं स्वतःचं आहे का भाड्याचं आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण बघा, हे बघा मैत्रिणीनं, इथं आहे माझी तुळस. ह्या छोट्या कुंड्या आहेत सगळ्या मैत्रिणीनं. ही झाडं बघा, हे आंब्याचं झाड आहे, ह्या वर्षीच ह्याला फळ आले मैत्रिणीनं. आणि इथं जास्वंदीचं, तिथं जायजुईचं, इथं चाफ्याचं. आणि हे मोठं आहे ना झाड मैत्रिणीनं, ही आंब्याची, हे पण आंब्याचंच आहे, हे पण आंब्याचंच आहे. केशर आंबा आहे मैत्रिणीनं, खूप छान आहे. हो काही बघा, हे कसं केलं आहे बघा, पूर्ण बाहेरनं भिंत आहे आणि आतमध्येच झाड आहेत सगळी. हे पण आंब्याचंच आहे. हे आवळ्याचं आहे मैत्रिणीनं झाड, पण ह्याला अजून आवळं नाहीत आलं, कारण ह्याचं अजून वय नाही आवळं यायसारखं, छोटं झाड आहे हे. आणि ही पांढऱ्या फुलाचं आहे मैत्रिणीनं झाड, हे बघा. आणि ही कनेरीला पण खूप फुलं येतात मैत्रिणीनं. आणि मी इथं कपडे वाळू घालते मैत्रिणीनं. ही अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत सगळ्यांना, म्हणजे आम्ही दोघीच राहतो इथं. हे कनेरीचं, हे बघा त्या पांढऱ्या फुलाचं पण. आणि वरती जांभळीचं आहे मोठं, कारण खूप मोठं होतं ते, पण आता छाटलं आहे कारण घरावर भरपूर जांभळा आणि त्याचा पाला पडत होता, त्याच्यामुळं. मला दाखवते बघा, ही जास्वंदीची भरपूर आहेत मैत्रिणीनं झाडं. फुलं पण खूप येतात मैत्रिणीनं. चाप्याला पण लागल्यात फुलं, पण ते बाहेरच्या साईडला त्याचा फाटा गेला आहे मैत्रिणीनं. आणि हा एक कढीपत्ता आम्हाला रोज ताजा ताजा असतो मैत्रिणीनं भाजीसाठी. हे पण जास्वंदीचंच आहे. आणि हे मोठं जांभळीचं आहे मैत्रिणीनं. आणि हे पण आंब्याचंच आहे, हे पण केशरच आहे. हे खूप मोठी मोठी झाडं आहेत मैत्रिणीनं. ह्या ते चक्कूचं झाड आहे, हे पण आंब्याचंच झाड आहे. इथं निंबुनीचं झाड आहे, पण ह्याला अजून लागलेले नाहीत लिंब. आणि तिथं पण मोठं कढीपत्त्याचंच झाड आहे मैत्रिणीनं. आणि हा आमचा असा मोठा ग्राउंड, इथं आम्ही असा गाड्या लावतो सावलीला. तिथं पण लावतात गाड्या ते फरशीवरती. इथं एक जण राहतात म्हणजे भाड्यानेच, आणि मी पलीकडे राहते. तिथं पण मोठं कढीपत्त्याचं झाड आहे मैत्रिणीनं. आणि त्यांच्या घरापुढं पण अशी पांढरी फुलांची झाडं लावल्यात, त्यामुळं खूप छान येतात त्याला पण फुलं. आणि हे पण मोठं बघा, जांभळीचंच आहे ते पण. आणि ही केशर आंब्याचं, हे पण खूप मोठं होतं मैत्रिणीनं, अलीकडचा फाटा कट केला ना त्याच्यामुळं. आणि खूप छान आणि खूप छान झाडं आहेत तिथं, भरपूर छान झाडं आहेत मैत्रिणीनं. आणि तुम्हाला छोटी छोटी कढीपत्त्याची रोपं दाखवते, थांबा मी. ही बघा किती रोपं आलेत बघा कढीपत्त्याची, आहे का. आणि हे पण जांभळीचंच आहे मैत्रिणी. इथं पण ते जास्वंदीचं आहे, पण ही जास्वंदी वेगळीच आहे मैत्रिणीनं, त्याला अजून फुल आलं नाही. त्याला मी फुल आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतीच. आणि ही मी राहते ती घर, हे पण जास्वंदीचंच आहे बघा. मी राहते तिथला एरिया बघा. कसं वाटतंय मला सांगा, वाटतंय पंढरपूरमध्ये सिटीत राहते अशी, गावाकडे असल्यासारखं वाटतंय ना मैत्रिणीनं. छान वाटते मैत्रिणीनं, वाटत नाही. आणि खूप मोठा असा ग्राउंड आहे मैत्रिणीनं, बघू शकता तुम्ही बघा, खूप मोठा आहे, खूप छान वाटतं बघा. आणि हे सगळीकडे अशी फरशी वगैरे आहे, त्याच्यामुळं ना जरी पाऊस आला काय तर अजिबात चिखल इकडे येत नाही. चिखल इकडच्या साईडला राहतो. ही जांभळं आली खालून, अजून उगवायला लागले जांभळीचं झाड बघा, कसा वाटते. ही माझं बाहेर जायचं गेट, ही मी राहते त्या रूमात. आणि मला सांगा मैत्रिणीनं की मी राहते ती एरिया कसा वाटतोय आणि इथला परिसर कसा आहे, झाडं किती आहेत, फुलं किती आहेत.
खूप छान. तरी आता फुलं थोडीशी कमी आहेत, नाहीतर ह्या जास्वंदीच्या झाडाला भरपूर फुलं असतात मैत्रिणींनो. आणि ही आहे रातराणी. ह्याला पण फुलं येतात, पण आता थोडंसं ही कट केलं आहे कारण मध्ये जरा थोडं सुकल्यासारखं झालं. आणि हे लाल फुलांचं हे बघा, ही बाहेरचा रस्ता आहे यायसाठी मोठा. आणि कडनी कंपाऊंड भिंत असल्यामुळे हे सगळं आतमध्येच आहे आमचं असं. आणि तुम्ही म्हणसाल मैत्रिणींनो की तुझं स्वतःच आहे का, तर नाही मैत्रिणींनो, मी भाड्यानेच राहते इथं. मी तर तुम्हाला सांगणारच आहे मी स्वतःचं घेतलं आहे का नाही ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन मैत्रिणींनो. पण आता सध्या तर मी भाड्यानेच राहते. चला मला सांगा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना मैत्रिणींनो, तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.